सर्वांना नमस्कार. आजच्या भागात बघणार आहोत आपण सिद्धगडाचा राजमार्ग कसा मोकळा केला ते. यासाठी आम्ही शुक्रवारी रात्री मुंबई, पुणे आणि नाशिकवरून येऊन उचले गावात असलेल्या आमच्या मित्राच्या घरी मुक्काम केला. त्या मुक्कामाबद्दल त्याचे भरपूर आभार आणि धन्यवाद. शनिवारी पहाटे आम्ही उचले गावातून सिद्धगडाचे माचीचा मार्ग पकडला. काही अवशेष बघितल्यानंतर आम्ही माचीवरच्या दरवाजापाशी पोचलो. तिथे पुढे गणपतीरायाचे दर्शन घेतले, नारमाता देवीचे दर्शन घेतले आणि आम्ही लिंगी खिंड गाठली. लिंगी खिंडीत आम्ही आणलेले जे काही साहित्य होते साफसफाईचे त्याची पूजा केली आणि आम्ही आमच्या मोहिमेची सुरुवात केली. प्रथमच काही झाडे तोडल्यावर आणि कातळकोरीव पायऱ्यांवरील माती साफ केल्यावर आम्ही पुढे जाऊ लागलो. काही सहकारी वाटेतल्या कातळकोरी पायऱ्यांवर माती साफ करत होते आणि काही सहकारी पुढे जात होते. वाटेतच आपल्याला एक टाकंही लागलं पाण्याचं. हे तुम्ही बघू शकता छायाचित्रांमध्ये, पाण्याचं टाकं. नंतर पुढे जात आम्ही काही कारवी साफ केली. पुढच्या टप्प्यात वरती आल्यावर एक मोठी गुहा आपल्याला नजरेस पडते. त्या ठिकाणावरून सिद्धगड माचीचे दृश्य खूप छान दिसते. तिथेच त्या टप्प्यामध्ये बाजूला काही विवरही आहेत आणि पुढे तिथून वरचे प्रवास हा संपूर्ण कातळकोरीव पायऱ्यांचा आहे. जिथे कातळकोरीव पायऱ्या नव्हत्या तिथे आम्ही मातीतल्या पावट्या बनवल्या आणि कातळकोरीव पायऱ्यांवरील गवतही बाजूला केले. चित्रफितेमध्ये तुम्ही बघू शकता बाजूला केलेले गवत आणि मातीत केलेल्या पावट्या. असं करत आम्ही पुढे जात होतो. काही मंडळी हे पाण्याचे नियोजन आणि खाण्याचे नियोजन सांभाळत होते. पुढे गेल्यावर एका टप्प्यावर आम्हाला दोर लावावा लागला. या ठिकाणी खरं कातळकोरीव पायऱ्याही आहेत. पुढे गेल्यावर आम्ही आता शेवटच्या टप्प्यात आलेलो, पण इथे भुसभुशीत माती होती. तिथेही आम्ही काही पावट्या बनवल्या आणि आता संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले. आमच्या नजरेस आता सिद्धगडाचा दरवाजा आला होता. ह्या ठिकाणी सुद्धा काही मातीतल्या पावट्या करून आणि दोराचा सपोर्ट घेऊन आम्ही गडामध्ये सुखरूपरित्या संध्याकाळच्या आत प्रवेश केला. सकाळी 6:30ला चालू झालेली भटकंती वाट मोकळी करत सुखरूपरित्या आम्ही संध्याकाळी संपूर्ण केली. नकाशामध्ये तुम्ही बघू शकता उचले गावातून आम्ही सुरुवात केली. नारमाता वाटेने सिद्धगड माची गाठली. नंतर सिद्धगडाचा राजमार्ग मोकळा करत आम्ही सिद्धगडाचा माथा गाठला. ह्या वाटेवर 266 पेक्षा अधिक कातळकोरीव पायऱ्या आम्हाला टप्प्याटप्प्यात लागल्या. नंतर पोटातल्या पायऱ्यांच्या वाटेने आम्ही खाली आलो माचीवर, जेवण बनवलं आणि सिद्धगड माचीवरच आम्ही मुक्काम केला. पुढील नकाशांमध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये लिंगी खिंडीतून आपण वर जाताना आपल्याला कुठले अवशेष लागतात, तर पहिले पायऱ्या लागतात, मग पाण्याचं टाकं लागतं, मग छोटासा एक पॅच लागतो 10 फुटाचा. नंतर वरती गेल्यावर आपल्याला विवर लागतात. तिथे 3 विवर आहेत, एक मोठी गुहा आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये कातळकोरीव पायऱ्या लागतात आपल्याला आणि वरती जाताना एका ठिकाणी आपल्याला देवाचं ठाणंही लागतं. या देवाच्या ठाण्यापर्यंत संपूर्ण मार्ग हा नॉन टेक्निकल आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यात डोंगर उतार थोडा वाढत जातो. पायऱ्याही आहेत, पण काही ठिकाणी पॅचही आहेत. एका ठिकाणी एक दगड आहे, त्या दगडापासून पुढचा जो उतार आहे डोंगर उतार तो सर्वात तीव्र उतार आहे आणि त्या ठिकाणी एक्सपोजर आहे. नंतर आपण तटबंदीच्या खाली येतो. तिथे एक बुजलेलं टाकं आहे, त्याच्यामध्ये सद्यस्थितीत काही एक दगडाची शिळा अडकलेली आहे. तिथून आडवा जात आपण गडामध्ये प्रवेश करतो. रविवारी पहाटे उठून आम्ही सिद्धगडाची माचीवरील प्रदक्षिणा पूर्ण केली आणि आम्ही खाली येऊन उचले गावात परत भटकंतीची सांगता केली. अशा प्रकारे सिद्धगडाचा राजमार्ग मोकळा करण्याचा आणि तो सर्वांसाठी वाहता करण्याचा आमचा एक असा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. भेटूया पुढील भटकंतीत.